किचनमध्ये हे गॅजेट घेऊ की नको याचा गेले 6 महिने ना मी फक्त विचारच करत होते. कारण मला एकच भीती होती, घेतले आणि हे गॅजेट कपाटातच पडून राहिले तर? आणि गंमत म्हणजे हेच गॅजेट ना मी माझ्या मावशीला वास्तुशांतीची गिफ्ट म्हणून दिले होते. शेवटी काही असेल ते असेल असा विचार केला आणि गेल्या आठवड्यातच ना मला हवा असणारा हा सोलारचा एअर फ्रायर ओव्हन मी मागवलाच. आणि खरं सांगू, बॉक्स उघडतानाही माझ्या मनात शंकाच होती. हे गॅजेट फक्त पिझ्झा, पास्ता, फ्राईज असे बनवायचे तर नसेल ना? बॉक्समध्ये 9 ॲसेसरीज आणि एक रेसिपी बुक पण होते. पहिल्यांदा ना ह्यामध्ये क्रिस्पी भेंडी करून पाहिली. अगदी काही मिनिटातच ना भेंडी अगदी क्रिस्पी बनली होती. दुसऱ्या दिवशी आळूवड्या एअर फ्राय करून पाहिल्या. त्याही अगदी क्रिस्पी बनल्या होत्या. आणि एक गोष्ट लक्षात आली, हा 12 लिटर असल्यामुळे ना पुन्हा पुन्हा छोटे बॅचेस करावे लागत नव्हते. मग रोज काहीतरी नवीन करून पाहायची सवयच लागली. यामध्ये 12 प्रिसेट्स असल्यामुळे प्रत्येक वेळी वेगळी सेटिंग शोधत बसावं लागत नाही. 1800 वॅट पॉवर असल्यामुळे रोस्ट, बेक, एअर फ्राय, रिहीट अगदी पटकन होऊन जातं. अगदी कमी ऑइलमध्ये सुद्धा टेस्टी रेसिपीज बनवता येतात. आज अशी परिस्थिती आहे की हा एअर फ्राय ओव्हन मी दिवसातून एकदा तरी यूज करतेच. मी हा एअर फ्राय ओव्हन का घेतला, यात नेमकं काय काय बनवता येतं, हे सगळं ना मी या सिरीजमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि हो, प्रोडक्टची लिंक हवी असेल ना तर कॉमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा.